आली वाटतं सगळी जत्रा. बाबा ऐक, आता आपण दवाखान्यात आलोय. मग संपला की आपण घरी जाताना आईस्क्रीम खाऊया. बर बस येते का? बस बाळा. हॅलो अमोल, गुड मॉर्निंग. कसा आहेस? बरे आहेत ना? हो. ही आपली कुठे दिसना झाली. हे आनंदात जशा उड्या मारतात ना, तसं दुखोट्यात पण सोबत फिरत जा ना. काही आपली कलेक्टर आहे म्हणून हिला दुःख होत नाही. कुठं राहिली आपली? अप्पे, आज जर तुम्हाला रडताना दिसली नाहीस ना, तर माझा अख्खा दिवस वाया जाईल. वहिनी तुम्ही याला घेऊन पुढे जा, मी आलोच. हो. ठीक. चल बाळा. अर्जुन सर, अमोलची थेरपी व्यवस्थित सुरू आहे. हां डॉक्टर, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. अमोलचे सकाळी केस अचानक गळले हो, म्हणजे हातातच आले. या उपचारामध्ये हे नॉर्मल आहे. आपण त्यावर काय उपाय नाही का? अमोलचे केस शेवटच्या सेशनपर्यंत जाणारच आहे, पण घाबरून जायचं काही कारण नाही. एकदा थेरपी संपली की केस परत येतील. आणि तुम्ही जर विचारताय तर अमोलचे केस बारीक करून टाका ना. म्हणजे अर्जुन सर, हे बघा, एकदा त्याचे केस बारीक केले आपण की मग रोज केस कमी होताना आपल्याला काही ते दिसणार नाही. आणि पेशंटही मेंटली स्टेबल राहील, त्रासही काही होणार नाही. हां, पण अमोलला सवय नाही हो अशी लहान केसांची. आपल्याला ट्रीटमेंट पुरते त्याचे केस कमी करायचे. रिलॅक्स, काही काळजी करू नका, काही होणार नाही. डॉक्टरांचं म्हणणं बरोबर आहे. आत्ता अमोलचे केस कमी केलेलेच बरं पडेल. पण अमोलला चालेल का हे? अर्जा, दुसऱ्या कोणाच्या नाही, ही सगळी तुझ्याच कर्माची फळं आहेत. ती ऑप्पी वाचली आज. मला आहे ना आप्पीला रडताना बघायचं. हे बघ, अशी बारीक खुडायची असते भाजी. बाई, तुम्ही तर माझ्या सासूच झाले रुपालीताई. रुपालीताई, व्यवस्थित काम करून घ्यावर का तिच्याकडनं. मी आहे तुमच्यावर. बघ मोना, मला आता रीतसर परवानगी मिळाली आहे तुझा सासूरवास करायची. ओ मिस्टर माने, मी माझी सगळी कामं अगदी व्यवस्थित करते. हा, तुम्ही तुमच्या कामाचं बघा. मामा, कसं झालं तुझं आजचं काम? अरे कसं होणार आहे अमोल, हे आमचं बॉस निव्वळ बावळट आहे. किती जरी काम केलं तरी ह्याला कमी असते. आता मला सांग, आता लवकर घरी जावं म्हणून पटपट काम उरकलं तर ह्यांनी अजून एक प्रोजेक्ट आणून दिला. मामा, आई माझी काळजी घ्यायला बाबा होता ना. बरं जाऊ, तू तुझं काम संपवलंस. दीपक, माणसाने काम करत राहिलं पाहिजे. होय बाई मोठीमा. मामा, तू असंच काम करत राहिलास ना तर एका दिवशी तुला तुझा बास शाबासकी देईल. अरे अमोल, शाबासकी जाऊन दे, पण आता जरा जरी निवांतपणा दिला ना तरी लय झालं. दीपक, अमोलचं बरोबर आहे बरं का. आता हे बघ, काही झालं तरी काम करायचंच आहे ना, मग तेच काम आनंदाने कर ना. अहो कसलं काय रुपालीताई, ऑफिसवरून आल्यावर एवढे थकून येतात की जसं काय काहीतरी ओझी उचलून आले ते. गप तू. काय काय कामं असतात अशी ज्यानं शरीर नाही डोकं थकतं माणसाचं. अहो, डोकं थकणं म्हणजे काय हो? आता त्याला डोकं नाही त्याला कसं कळणार ना. अहो तुम्ही ना. अरे बांधू नका ते तुम्ही. मा म्हणते की सगळ्यांची कामं मोठी असतात आणि माझी मामा दिवसभर अख्खं घर सांभाळते. अमोल, एकदम खरं आहे तुझं. ते काय एवढं सोपं वाटलं दिप्या? ऐकलत का? तुम्ही काय पण म्हणा,
पण काय गोष्टी मला पटणार नाहीत म्हणजे नाही. हो का? अहो तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगते. अहो, ऐका ना. पण बापू आजोबा तुम्ही दोघं का काय काम करत नाही हो? अरे अरे तू आम्हाला निकामी म्हणतो का काय अमोल? तसं नाही आजोबा, मग पण मी कधी पाहिलं नाही तुम्हाला काम करताना. अरे आम्हाला जे काम येतं ना ते फक्त गावातच मिळतं. असं कुठलं काम आहे? अमोल, माणूस पोटा पाण्यासाठी एक वेगळा उद्योग करतो, पण त्याच्या आवडीचा एक उद्योग असतो. आणि आमच्या दोघांच्या आवडीचा उद्योग म्हणजे शेती. एकेकाळी आपल्या रानात जेवढं उत्पन्न निघायचं ना, अख्ख्या गावात कोणाला निघत नव्हतं. काय हो? मग आता काय झालं बापू? अरे बाळा, आता आपण पुण्यात आलो. हा, आणि पुण्यात कुठली आली शेती? बघायला मिळत नाही. आणि तिथं जरी उत्पादन निघालं तरी हिथं छाती काढून दाखवणार कोणाला आम्ही? विनोदाचा भाग वेगळा, पण एखादा शेतीचा तुकडा मिळाला ना अमोल, तर आम्ही आता सुद्धा शेती अगदी आवडीनं करू बरं का. हा पण काय रामोल, अरे आम्ही आमच्या लेखा सुनांच्या जीवावर जगतोय. ठीक आहे, तुला बरं वाटत हवंय हा? का आम्हाला कामाला लावतोस होय रे? काय मामनजी, तुम्ही काय मजा घेताय का अमोलची? कुटुंबा अगेनी काम करायला हवं. ते थोडी ना मामा तरी वाटतायत. हा हे खरंय. अरे एकरभर रान अजून एकटा भिजवीन मी. कुठले रान भिजवायला निघालात बाबा? अगं तसं नाही आप्या, इथं पुण्यात एखादा शेतीचा तुकडा जर असताना तर राणी सारखा जपला असता, हे सांगतोय आम्ही अमोलला. काय रे अर्जुन कुठे आहे? आलो 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 आलो. आलीस तू? तुझ्यासाठी थांबलो होतो मी. बरं चला निघू का? उशीर झालाय. बापू कदा येतो. चला बाय बाय, काळजी घ्या. ठाव काय जा. हो. मी पण आलीच फ्रेश. हा. मी पण आलो लगेच. अमोलची काळजी घेण्यासाठी तुम्ही तडजोड करताय, आणि ह्या तडजोडीत तुम्हाला एकमेकांचा निरोप घेण्या एवढाच वेळ मिळतो, हे आम्हाला कळतंय आप्या. देवा, यांना लवकर यातनं बाहेर काढ बाबा. बापू आणि आजोबाची इच्छा पुण्यात शेती करता आली पाहिजे. अमोल काय रे, काय चाललंय? काय लिहितोस? मी अभ्यास करत होतो. अभ्यास? अरे वा, व्हेरी गुड माझं बाळोबा. थँक्यू मा. पण मा, तुला आणि बाबाला काय पाहिजे? म्हणजे तुझ्या आणि बाबाची नक्की काय इच्छा आहे? एक मिनिट, तू हे असं आत्ता का विचारतोयस? मा, मी प्रश्न विचारलाय, सांग तू. बर अमोल, हं. आता आमचं ना फक्त एकच ध्येय आहे. आम्हाला लवकरात लवकर तुला बरं करायचंय. तुझ्या बाबाची आणि माझी ही एकच इच्छा आहे बाळा. आता तू एकदा का बरं झालास ना की मग आपल्याला आयुष्यभरासाठी सोबत राहता येईल रे. आणि मला माहिती आहे तुला काहीच नाही होणार. मा, तू नाराज नको ना होऊ. अगं आपण सगळे प्रयत्न करू आणि तुझ्या आणि बाबाची इच्छा नक्की पूर्ण होणार. थँक्यू. बरं चला, तुझं हे झालं ना की मग झोप, आराम करा. हो. मा आणि बाबाची ही इच्छा की मी बरा हवा. बाकी सगळं ठीक आहे, पण मी कसं करणार? मा आणि बाबाची इच्छा नाही पूर्ण होऊ शकत. देवा, काय करू रे मी आता? तुझी कृपा आहे ना माझ्यावर. मग माझी मा आणि बाबाची इच्छा तूच पूर्ण करू शकतोस. सांग ना, काय करू आता मी? हा बापू, लाव का? थांबा. झालं ना? हा, हा, लावा बरं. हात काढा. जमलं जमलं. बापू, बाबा, ए दिप्या चल बाळा. स्वप्नील सर, जेवण तयार आहे, आपण जेवून घेऊया. हा दिप्या, ए
दिप्या, काय रे, कामाचा काही लोड आहे का? काम कसं चाललंय तुझं? हा ठीकच आहे म्हणायचं, पण मन नाही लागत का कशात. दिप्या, अरे तू काम नको म्हणतोयस, कामात मन लागत नाही म्हणतोय, पण लक्षात ठेव, कामात असलं ना की मन वाईट विचार करत नाही. अरे आमचं बघ, दिवसभर आमच्या डोक्यात तो एकच विचार असतो ना, आम्ही त्रस्त असतो त्या विचारानं बाबा. खरंय, या ठिकाणी डोक्यावर ताण नको असेल तर कामात गुंतून घ्यायला हवं. हो, अर्जुनला तर उसंतच नाही हो. दिवसभर अमोलची काळजी घ्यायची, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, त्यात काही अर्जंट काम असेल तर स्टेशनला पण पळायचं, आणि रात्रीची ड्युटी ती तर आहेच. साहेब ही फाईल. काय चिंचुके, 6 वाजून गेले, आर्या मॅडम गेले नाही अजून? ते मी त्यांना मागाशीच म्हटलं जावं म्हणून, पण ते तसेच काम करत बसल्यात. बोलो बरं. हा बोलवतो. अहो अरे मॅडम, साहेब बोलवतात. येस सर. काय रे मॅडम, 6 वाजून गेले, गेलं नाही अजून? चिंचुकेला विचारलं होतं, म्हणतोय त्यांना सांगितलं, त्या म्हणतात की नाही ठीक आहे थांबते. काय विषय? अरे मॅडम आल्या, बोला चिंचुके. मी कुठं काय नाही साहेब, आमची ड्युटी संपली म्हणून आम्ही घरी जायचं आणि तुम्ही इथं काम करत बसायचं. अरे चिंचुके, अरे मला कोण काय खाते का इथं? आणि आता तू इथं थांबण्यापेक्षा घरी जा, बायका पोरांना जास्त गरज आहे तुझी. हा, जाऊ पळा, आराम करा. असं कसं अर्जुन? एकतर इथे नाईट ड्युटीला कोणी नाहीये, आणि जे आहे ते सुद्धा राऊंडला बाहेर गेले, मध्यरात्रीनंतर येतील. मग तोवर तू एकटाच थांबणार आहे? हो आर्या, पण तुम्ही पण दिवसभर ड्युटी केली आहे ना, घरी जाऊन आराम करा. अरे पण साहेब, जा म्हणलं ना. अहो साहेब, अडचणीच्या काळात बरोबर नसते ती दोस्त कसले हो ना अर्जुन, आणि तिथे अमोलही आजारी आहे, तिथे तू काम करतोयस, आणि असं असताना आम्ही कसं घरी जाऊन आराम करणार? याला काही अर्थ आहे का? बरं ठीक आहे, एक काम करा, अर्धी शिफ्ट थांबा, पण नंतर घरी जाऊन आराम करायचा, कळलं? तू आत्ता जाऊन आराम करशील तर सकाळी परत येशील ड्युटीला, मला टेन्शन राहणार नाही, कळलं? हो, हाफ शिफ्ट थांबतो मग जातो. अर्जन ना नाईट ड्युटी जरी घेतली असली ना, दिवसा बी त्याला बोलवलं तर जावं लागणारच की. जावं लागणारच की, पण ठीक आहे विना काका, त्याला पूर्ण वेळ पोलीस स्टेशनमध्ये गुंतून नाही राहावं लागत. अमोलला सोबत होतीये, शिवाय केमोला घेऊन जाता येते त्याला अमोलला. हा, आज दवाखान्यात काय बोलणं झालं आपल्याला काही सांगितलं नाही दाजींनी. दिदे, डॉक्टर काय बोलले का? नाही म्हणजे ह्या औषधांचा जास्त काही परिणाम नाही ना होणार? मी काय म्हणतोय दिदे, अमोलच्या आजारावर दुसरीकडे कुठं चांगला उपचार होतोय का बघायचं का आपण? दिप्या, अरे दुसरीकडे काय बघणार होत आपण? आणि पुण्यातल्या सगळ्यात बेस्ट हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार सुरू आहेत ना. आणि डॉक्टरही म्हणाले की असे काही सिरियस पेशंट असतील त्यांच्यावरचे उपचार ते मुंबईच्या किंवा अब्रॉडच्या डॉक्टरांना विचारून मगच करतात. अप्प्या, दिप्या म्हणतोय आपण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा हा, मला पण पटतंय दीपकचं. म्हणजे ही ट्रीटमेंट चालू राहिलं तरी पण आपण चौकशी करायला काय हरकत आहे या ठिकाणी? हा हा, तसं असेल तर अर्जाच्या कानावर पहिलं घालायला पाहिजे. हा हा दिदे, तू एकदा बोलून घे दाजींशी. दिप्या, हे बघ, अर्जुनशी बोलायला माझी काहीच हरकत नाहीये, पण आता कॅन्सर आजारावर दुसरे उपचार तरी काय असणार ना? केमो आणि नंतर सर्जरी, एवढेच उपचार आहेत. हो अपर्णा, पण परदेशातून बरेच लोक या आजारातून बरे होऊन येत आहेत. हो सर, ते बरे होऊन येतात कारण त्यांना लवकर कळतं. आपल्याकडे प्रॉब्लेम हा झालाय ना की आपल्याला निदान खूप उशिरा झालंय. हा, ते आहेच, पण असं असेल ना की परदेशात जे तंत्रज्ञान आहे ते इथं नसेल, विचारून बघायला काय हरकत आहे या ठिकाणी? हा, आणि समजा अमोलच्या आजारावर काय भारी उपाय सापडला तर चांगलं काय आपल्यासाठी? अगं तिथे लय भारी गोष्ट होईल.
हां, आपण तसं करूया. जिथं जगातल्या उत्तम सर्जरी होतात ना, तिथं नेऊयात अमोलला. हो, अमोलला चांगल्यातले चांगले उपचार मिळाले पाहिजेत आपल्या. आणि आप्पे, पैशाचं काही लागलं ना तर सांग आम्हाला, आपण करू काहीतरी. हा, आता अमोल बरं होणं लय महत्वाचं आपल्या सगळ्यांसाठी. बरं बरं बरं, मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं कळतंय आणि आत्ताही त्याचे चांगलेच उपचार सुरू आहेत. पण तरी तुमचं म्हणणं आहे ना, तर मी एकदा अर्जुन सोबत या विषयावर बोलते. हा, तू घे बोलून दाजींशी, तर मी पण जरा चौकशी करतो. मी पण माझ्या कलिग्सना फोन करतो आणि बघतो काय होतंय का, काय माहिती मिळते का. हा चालेल, चौकशी करूयात. अमोलला चांगल्यातले चांगले उपचार कसे मिळतील ना, याच्याकडे लक्ष देऊयात. ठरलं मग. चालेल. चिंचुके, आर्या, खरंच थँक्यू बरं का. तुमच्यासारखे मित्र माझ्या आयुष्यात आहेत ना, म्हणून मी माझी कर्तव्य पूर्ण करू शकतो. मी आणि आप्पे अमोलची काळजी घेऊ शकतो. खरंच थँक्यू साहेब. थँक्यू राहू द्या, पण अमोलची तब्येत कशी आहे आता? हा ठीक आहे. आता या ट्रीटमेंटमध्ये जरा त्रास होणारच आहे त्याला. म्हणजे डॉक्टर काही बोललेत का? हा, आता ती केमोथेरपी चालू आहे ना, त्यामुळे जरा जे केस गळायला लागले. डॉक्टरांशी बोललो मी. डॉक्टर म्हणले जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत त्याचे केस पूर्णपणेच कापून टाकावं. अर्जुन, अमोलला जर हा त्रास कंटिन्यू होणार असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर म्हणतायत ना तसंच तू करायला हवं. बरोबर आहे, पण मला अमोलची काळजी वाटते ना. हे साहजिक आहे अर्जुन. मी काय म्हणते, अपर्णा मॅडमशी बोलून निर्णय घे ना लवकरात लवकर. मी बोलतो, लगेचच बोलतो. हा बोल अर्जुन. हा आपे, काय चाललंय? अमोल ठीक आहे ना? हो, बरं आहे तो. अर्जुन, आत्ता सगळे आम्ही बसलो होतो तेव्हा सगळ्यांचंच असं म्हणणं आलंय की अमोलच्या उपचारासाठी आपण बाहेर अजून चांगले ऑप्शन बघायचे का? पण हे हॉस्पिटल चांगलं आहे की डॉक्टर पण चांगले आहेत. हो, पण त्यांना पण पटायला हवं ना रे. बरं ठीक आहे, बोलू आपण त्या विषयावर. मी आता तुला फोन यासाठी केला होता. अमोलला जो त्रास होतो ना, केस गळतायत हे ते, तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण त्याचे केस बारीक करू जोपर्यंत ट्रीटमेंट चालली तोपर्यंत. हा, म्हणजे माझ्या पुढे पण आता काहीच पर्याय नाही आहे. करावं लागेल ना आपल्याला हे. म्हणूनच मी तुला फोन केला होता. अर्जुन, तुला माहिती आहे ना रे, अमोलला त्याच्या मर्जीशिवाय केस कापलेले नाही आवडत. त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या केसांवर. ते सगळं ठीक आहे, बरोबर आहे, पण हे बघ, जे महत्वाचं आहे ते केलं तर पाहिजे ना. ऐक, आपण एक काम करू, आपण दोघं मिळून शांतपणे त्याच्याशी बोलू जरा. हो आपे. हो, हॅलो, बोल. तू ठीक आहेस ना? हो अर्जुन, मी ठीक आहे. तू काय असं विचारतोय? आपे बघ, अमोलची काळजी घ्यायची ठीक आहे, पण म्हणून मला तुझ्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. आपण दोघं जर ठीक असू, आपली तब्येत ठीक असेल ना, तर आपण अमोलची काळजी जास्त चांगली घेऊ शकतो. सॉरी, मी तुझी विचारपूस पण नाही केली ना. ठीक आहे अप्पे, आता या गडबडीत कुणाचं कोणाकडे लक्ष आहे का? कधी विचारपूस करणार आहेस तू तरी? तू ठीक आहेस ना रे? तुला काही त्रास नाही ना होते? ठीक आहे, मी तू नको काळजी करू. तू काळजी घ्या स्वतःची. हो, ठेवतो. ठेवते. अर्जुन, काय ठरलंय? हा, आता अमोलशी बोलूनच त्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. बघू, उद्या बोलतो आम्ही दोघं. ओके, ग्रेट. बरं ऐका ना, चिंचुके, आर्या, अमोलला झालाय मेडुलोब्लास्टोमा, आपल्याला माहितीच आहे. तर ह्यासाठी
कुठं अजून ट्रीटमेंट चांगली असेल तुम्हाला जर काय कळलं किंवा एखाद्या रेफरन्सचे डॉक्टरचं नाव कळलं तर मला सांगा. तर सेकंड ओपिनियन घेण्याचा विचार करतोय. नक्कीच.